चिपळूण तालुक्यातल्या अलोरे गावातील लाडबंधूंनी दुबईमधलं आपलं काम सोडून चक्क आपल्या गावात येऊन शेतीपूरक व्यवसाय सुरू केलाय। आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर दुग्ध व्यवसाय आणि शेळी पालन त्यांनी सुरू केलंय। गावची ओढ असायची दरवेळेला, म्हणजे अगदी दुबईत जरी असलो तरी मनाने हमेशा गावामध्येच असायचो। त्याच्यामुळे एक अचानक असं जाणवायला लागलं की आता भरपूर झालं बाहेरच्या देशामध्ये, आता काहीतरी करू गावामध्ये जाऊन। आणि मला पण असं वाटत होतं की भरपूर वर्ष झाली आता दुबईमध्ये, आता गावी जावा। आणि गावी जायचं तर मग शेतीच्या संदर्भात किंवा शेतीच्या रिलेटेड असं काहीतरी आपण सुरू करायचं ह्या उद्देशाने मग आम्ही दोघेही, मी 2019 मध्ये आणि हा 2020 मध्ये परत आले। आणि आल्यानंतर मग हळूहळू ही जी वाडवडिलांच्या जमिनी आमच्या आहेत ह्या माळ रानावर, की जिथे दोन्ही बाजूने 12 महिने वाहणाऱ्या नद्या आहेत, मग त्याचा उपयोग कशामध्ये तरी करायचा ह्या हिशोबाने आम्ही हे 3-3.5 एकर जमीन म्हणजे प्लॉट आहे तो बंदिस्त करून घेतला। त्याच्यामध्ये जवळजवळ 1.5 एकराचा प्लॉट आहे की ज्याच्यामध्ये आमच्या वडिलांनी 40 वर्षापूर्वी हापूस आंब्याची झाडं लावली होती आणि मग त्याचा कसा वापर करता येईल ह्या हिशोबाने आम्ही विचार करत होतो। आणि मग ते आणि शेळीपालन ह्या आणि दुग्ध व्यवसाय, बेसिकली म्हशींचं असं एक सुरू करायचं ठरलं। आणि मग त्यांच्या चाराची व्यवस्था म्हणून 2.5 एकरामध्ये एक नेपियर, आपण ज्याला हत्ती ग्रास म्हणतो, ते गवत लावलं गेलं। यांनी योग्य नियोजन करून गावातच राहून स्वतः तर उत्पन्न मिळवायला सुरुवात केली आहेच, पण आता गावात देखील त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलाय। कोकणातल्या अन्य तरुणांनी या दोघांचा आदर्श घेऊन गावात राहूनच शेतीशी पुन्हा नाळ जोडली तर नक्कीच इथली खेडी समृद्ध होतील।